केंद्र सरकार नव्याने पारित करत असलेल्या मोटर वाहन कायद्यानुसार मोठी शिक्षा आणि दंड ठोठावला जाणार असल्याच्या सोशल मीडियावर व्हायरल मेसेजनं आज सोमवार दिनांक 1 जानेवारी रोजी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबई अहमदाबाद महामार्ग ठप्प केला होता। संतप्त अनोळखी ट्रक चालकांनी महामार्गावर झालेल्या आंदोलनाची प्रशासनाला कोणतीही माहिती किंवा निवेदन न देता महामार्गावर अचानक एकत्र जमून गैरकायदेशीर मार्गाने दगड लाठ्या काठ्या हातात घेऊन राष्ट्रीय महामार्ग रोखून धरून महामार्गावरील वाहनधारकांना वेठीस धरत दगडफेक करून शासकीय वाहन पोलिसांना धक्काबुक्की करून शासकीय मालमत्तेचे नुकसानही करण्यात आले आहे। याबाबत 10 संशयित इसमांना नायगाव पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर बेकायदेशीर राष्ट्रीय महामार्ग रोखणे, शासकीय कर्मचाऱ्यांना मारहाण करणे, दंगल घडवणे, शासकीय मालमत्तेचे नुकसान करणे या प्रकरणी नायगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आज सकाळी 9:30 ते 10 वाजण्याच्या सुमारास महामार्गावरील वसईच्या चिंचोटी हद्दीत अचानक अनोळखी ट्रक चालकांनी आक्रमक पवित्रा घेऊन लाठ्या काठ्या हातात घेऊन महामार्ग रोखला होता। काही वाहनधारकांना मारहाण देखील केली होती। प्रशासनाला कोणतीच कल्पना नव्हती, त्यामुळे महामार्गावर पूर्णपणे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। याची माहिती पोलिसांना कळताच वसई परिमंडळ 2च्या पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौघुले श्रींगे यांच्या नेतृत्वाखाली वसई तुलींचे 2 सहाय्यक पोलीस आयुक्त, नायगाव वालीव पेल्हार पोलीस ठाण्याचे 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सर्व पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळावर दाखल झाले। महामार्ग अडवणाऱ्या अनोळखी इसमांनी पोलिसांच्या दिशेने दगडफेक करून पोलिसांच्या वाहनांची तोडफोडही केली। यात पोलिसांची एका गाडीची काचही फुटली आहे। अर्धवट माहितीच्या आधारावर संतप्त झालेल्या जमावावर पोलिसांनी शेवटी आपल्या बळाचा वापर करून जमाव पांगवून 10 संशयितांना ताब्यात घेतला। रस्त्यात आडवे केलेले वाहन बाजूला काढून दुपारी 3च्या सुमारास वाहतूक सुरळीत करण्यात पोलिसांना यश आलं। केंद्र सरकारच्या नव्याने पारित होणाऱ्या मोटर वाहन कायद्याविषयीचा सोशल मीडियावरील मेसेजवरून चुकीच्या पद्धतीने महामार्ग रोखला होता। आम्हाला किंवा संबंधित प्रशासनाला याची कोणतीच कल्पना किंवा निवेदन दिले नव्हते। आजच्या रस्ता रोकोला कोणत्याही अधिकृत ट्रान्सपोर्ट संघटनांचा पाठिंबा नाही। चुकीच्या व्हायरल मेसेजवरून असंघटित रेते आणि खडी चालकांनी महामार्ग रोखला होता, त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे। महामार्गावर यापुढे कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त लावला आहे। कोणीही कायदा हातात घेऊ नये असे आवाहन नायगावचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांनी केले।